नमस्ते, मी राणीदास रवींद्र रेसिपी चॅनल ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। तर आज हे रताळी पाहतात आणि आज आपण पाहत आहोत उपवासाची गुलाबजामुन। तर हे 600 ग्राम रताळं घेतलेलं आहे, एकच रताळा आहे। तर हे 600 ग्राम घेतलेलं आहे। तर आता आपण पुढे पाहूया। हे रताळे जे आहेत आपण बॉईल करून घेतले आहेत, उकडून घेतलेला आहे आणि आता खिसून घेत आहोत। हे असं किसून झालेलं आहे। एक वाटी आपल्याला ही पावडर, दूध पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 1 चमचा तूप टाकायचं आहे, साजूक तूप टाकायचं आहे व्यवस्थित। परत त्याला मळून घ्यायचं आहे। हे असं मळून झालेलं आहे। आता ह्याच वाटीने मी साखर घेणार आहे, ज्या वाटीने दूध पावडर घेतली होती। आता हाताला तूप लावायचं आहे आणि छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। आता कढई गरम झाली आहे आणि मी तूप टाकत आहे। तुपामध्ये घेत आहे मी हे गुलाबजामुन तळून। हे एवढे आपले गोळे तयार झालेले आहेत। तेल गरम झालं आहे, तूप। आणि आता आपण हे सोडून घ्यायचे आहे। लहान गॅस ठेवलेला आहे मी। व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत लहान गॅसवरती। आता त्याच वाटीने मी साखर घेतली आहे आणि थोडंसं साखर भिजेल एवढं पाणी आहे ते केशर वेलची लिक्विड टाकले आहे। साखर भिजेल एवढं पाणी घेतलं आहे। त्याचा पाक नाही करायचा, थोडंसं पातळ साखर हे करून घ्यायचं आहे। गॅसवर ठेवूया आणि साखर पूर्ण विरघळून घ्यायची आहे। हे गुलाबजामुन तयार झाले आहेत, तळून काढून घेऊ। गुलाबजामुन थंड झाले आहेत, पाकामध्ये टाकूया आता। हे आपले गुलाबजामुन आहेत ते तयार झाले आहेत। आपण कट करून पाहूया। तुम्ही पाहू शकता, खूप छान असे गुलाबजामुन झाले आहेत। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, पुढच्या ब्लॉगमध्ये। धन्यवाद।